तर नमस्कार आणि राम राम सातारकर. जसं आपण आपल्या साताऱ्यामध्ये स्थित असलेल्या तारे गावात पोहोचलो ना, अहो हेच तारे ज्या ताऱ्याला आहे ना ऐतिहासिक वारसा लाभलाय. ऐतिहासिक वारसा म्हणाय गेलं तर आपल्या तारेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या ताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आणि अशा या ताऱ्यामध्ये आता आपण आज आलोय आणि त्यांच्या इथे भेटणार आहे ना झणझणीत फूड. म्हणजे आता बऱ्यापैकी बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या भूमीला एकदम झणझणीत आणि क्वालिटी वारसा लाभून गेलाय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आला एकदम झणझणीत तुम्हाला खायला भेटतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मस्त मस्त अशा वेगवेगळ्या डिशेस पण ट्राय करायला भेटतात. त्याचमध्ये आता आपण स्पेशल डिश ट्राय करण्यासाठी हॉटेल पाटील पॅराडाईजला आलो. पाटील पॅराडाईजला स्पेशल बघायला गेलं तर तुम्ही आता आहे ना त्या कस्टमरचा रिस्पॉन्स ऐका. त्यांनी मला काय सांगितलं. गावरान जेवणाचा बेत करायचा असेल तर यावं लागेल पाटील पॅराडाईज. मग आता हेच ऐकून आहे ना मी आता आपल्या हॉटेल पाटील पॅराडाईजला व्हिजिट तर केल्या. त्यांच्या इथं आलेल्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या इथलं मी अँबियन्स बघून काढला. अहो काय हॉटेल एवढं भारी आहे आणि त्यांच्या इथलं जेवण तर लयच भारी आहे. म्हणजे मी इथं जसं आलो ना त्यांच्या इथली पहिल्यांदा मी जी पार्किंगची व्यवस्था आहे ना ती बघितली. पार्किंग व्यवस्था खरंच मस्त आहे यांच्या इथली. त्याचबरोबर साईडला गार्डन आहे. गार्डनच्या पाठीमागं तुम्हाला आहे ना मस्त गार्डन मध्ये बसून जेवण पण करता येते. हो अहो काय मग कशाची वाट बघताय, तुम्हाला पण यायला लागतंय तिथे येऊन एकदा खायला लागतंय. आता एवढं सगळं तर मी तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं हॉटेलच्या आतमध्ये जावं. हॉटेलचा जो आपण बैठक व्यवस्था असते ना ती मी तुम्हाला दाखवून काढतो. बैठक व्यवस्था कशी आहे, बैठक व्यवस्था बघितली की मग आपण किचन मधल्या शेफ दादांना भेटायला जाऊया. चला. जसं आपण आहे ना त्यांचं ते मस्त असं गार्डन होतं ना ते बघून घेतलं. गार्डन मधला व्ह्यू आहे ना खरंच मला भारी वाटला. म्हणजे त्यांच्या इथे त्यांनी मस्त असं पुढं हॉटेलच्या समोरच गार्डन तयार केले. गार्डनच्या पाठीमागं कॉटेज तयार केले. कॉटेजच्या पाठीमागं त्यांनी पार्टी लॉन आहे ना तो तयार केलाय. अहो मस्त पैकी अशी एवढी सगळी सोय एका हॉटेलला मी पहिल्यांदाच बघितली बरं का. आणि खरं सांगायला गेलं ना तर यांच्या इथे भेटणारं जेवण त्याची टेस्ट आहे ना ती अख्ख्या पंचक्रोशीत आहे ना ती ओळखली जाते. अख्ख्या पंचक्रोशीत हॉटेल पाटील पॅराडाईज नाव घेतलं ना की लोक सांगतात जेवण आहे ना एकदम खतरनाकच असते. मग त्यासाठीच आता आम्ही त्यांच्या इथं नवीन एक विषय चालू झालाय. मी मागाशीच बोललो त्यांच्या इथं आता स्पेशल डवारा थाळी, स्पेशल मटन डवारा, चिकन डवारा असं दोन्ही थाळी आहेत ना त्या अवेलेबल झाल्यात. त्या टेस्ट करण्यासाठी खास मी आज आहे ना इथं आलोय. आणि बऱ्यापैकी जर तुम्ही बघायला गेला ना तर यांच्या इथे एवढी सगळी सोय अवेलेबल होत्या. कस्टमरचा एवढा सगळा रिस्पॉन्स असतोय. काही ना काहीतरी हॉटेलची क्वालिटी असणार त्यामुळे एवढा रिस्पॉन्स आहे. आता तिथलं सगळं आपण एवढं बघून घेतलं. तुम्हाला खरंच जर कुठं कार्यक्रम वगैरे आहे ना सेलिब्रेशन करायचा असला अगदी मस्त रेट मध्ये तुम्हाला इथं यांच्या इथं पार्टी लॉन वगैरे अवेलेबल होऊन जाते. आणि त्याचबरोबर यांच्या इथं मस्त जेवणाची पण सोय. एकदा नक्की या यांच्या हॉटेलला नक्की विजिट करा. आता मी इथून डायरेक्ट आपल्या हॉटेलच्या किचन मध्ये जाणार आहे. किचन मधले जे शेफ दादा आहेत ना त्यांच्याकडून जाणून घेणार की जेवणामध्ये ते नक्की कोणकोणते मसाले वापरतात, जेवणामध्ये असं काही स्पेशल वापरतात त्यांच्या इथं मस्त असं जेवणाची आणि त्यांच्या इथले जे जेवणाची टेस्ट आहे ना त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेले आहे. मग आता आपण पहिल्यांदा त्या हॉटेलचे जे शेफ दादा आहेत ना त्यांना भेटूया. चला. जसं पब्लिक मी तुम्हाला म्हणलं ना की यांच्या इथलं जे पार्टी लॉन आहे ना तो बघून झाला की आपण हॉटेलच्या किचन मध्ये जाऊ. किचन मध्ये जसं मी आलो तसं आता तुमच्या इथली जी स्वच्छता आहे ना ती खरंच मला भारी वाटली. जसं हॉटेलच्या आतमध्ये आलो. आता तुमचं नाव काय? हा तुम्ही हॉटेलमध्ये शेफचं काम करता का? ओके ओके. आपल्या इथं आता कोणकोणत्या थाळी भेटतात? लोकांच्या मागणीनुसार आता रेग्युलर थाळी आमच्याकडे सर्व मिळतात. मटन, चिकन, ओके ओके. मालवण पद्धतीच्या. पण आता आम्ही डवार थाळी आणि डोंगरी थाळी ग्राहकाच्या विचारानुसार आम्ही सुरू केलेली आहे. डवारा थाळी आणि डोंगरी थाळी. डोंगरी मटन, डोंगरी चिकन. डोंगरी मटन, डोंगरी चिकन. ओके ओके. आणि त्यामध्ये असं स्पेशल काय भेटते आपल्या इथं? डोंगरी बोललं तर पातळ रसा, घरगुती रसा, कुठल्याही मसाला जास्त मसाला न वापरता म्हणजे एकदम अशी गावरान टेस्ट आली. गावरान टेस्ट आहे डोंगरी थाळी. डवार थाळी म्हणलं तर त्याची आळणी खाण्यासाठी, आळणी मटन चिकन खाण्यासाठी आम्ही डवार थाळी चालू केलेली आहे. ही घरगुती पद्धतीने त्याचा रसा बनवला जातो. ओके ओके. आपल्या इथं स्टाफ वगैरे कसं काय? इथं कामगार मी पहिल्यापासून मला तर हॉटेलच्या ओपनिंग पासून सर्व मिळून कामगार आहेत. कामगार इथं
शक्यतो बदली कामगार होत नाही. ओके ओके. मॅनेजमेंट चांगले असल्यामुळे हा, तिथे शक्यतो कामगार बदली होत नाही. पार्टीज वगैरे असं महिन्यातून राहत महिन्यातून लग्नाच्या एंगेजमेंटच्या पार्ट्या, वाढदिवसाच्या पार्ट्या, इतर तुमच्या किरकोळ असणाऱ्या पार्ट्या कंटिन्यू इथे 15 दिवसांनी होत राहतात. ओके ओके. आपल्या इथं रस्ते वगैरे जे तयार केले जातात त्यामध्ये आता बघा बऱ्यापैकी हॉटेलला मी जातो तिथं बाहेरचे मसाले वगैरे वापरले जातात. आपल्या इथं असं काय वेगळं आहे? आपणच बाहेरचे मसाले वापरतो का घरगुती मसाले वगैरे तयार करतो? आम्ही घरगुती मसाले तयार करतो. बाहेरचे मसाले शक्यतो आम्ही कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करतो. ओके. आम्ही आमच्या पद्धतीने इथं घरगुती मसाला तयार करतो आणि तो मसाला वापरतो. आता बऱ्यापैकी बघा हॉटेलला आणि तुमच्याबरोबर बोलून पण मला भारी वाटलं. बऱ्यापैकी हॉटेलला वेगवेगळ्या थाळ्या असतात. आपल्या हॉटेलची जी अशी एखादी स्पेशल थाळी आहे का जी आपल्या हॉटेलच्या नावावर आहे किंवा काय असं आहे का? थाळी म्हणता येणार नाही. थाळी तर आमच्यासाठी स्पेशलच आहेत. हा. पण इतर मटन चिकन आम्ही हॉटेलच्या नावानं प्लेट सिस्टम मध्ये देतो. ओके ओके. हॉटेलचं म्हणजे ज्या पद्धतीने हॉटेलच्या नावाप्रमाणे आम्ही बनवतो म्हणजे ते आमचं हे बनवतो. चालेल चालेल दादा. आता आम्ही पण तुमची इथली मटन डवारा चिकन डवारा थाळी आहे ना ती टेस्ट करतो. आमच्या फॅमिलीला सांगतो टेस्ट साठी कसे आहे आणि त्यांना नक्की ते एकदा विजिट करायला सांगतो. ठीक आहे, धन्यवाद दादा. भारी वाटलं बोलून तुमच्याबरोबर. जसं पब्लिक आता आपल्या समोर आहे ना मटन डवारा आणि चिकन डवारा हॉटेल पाटणी पॅराडाईज स्पेशल त्या 2 थाळ्या तर आता आपण मागवलेत. जशा आपल्या समोर आपल्या थाळ्या लागल्यात ना थाळ्यांची क्वांटिटी जर बघायला गेलं ना नाद करती काय यावं लागते ह्यांच्या इथं खावं लागते. नाद करती काय यावं लागतंय ह्यांच्या इथं खावं लागतंय. अगदी बरोबर बोललास की बंडा तू. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही इथं आला यांच्या इथल्या थाळ्यांमध्ये आहे ना त्या दादांनी मला शेफ दादांनी सांगितलं ते एकदम घरगुती मसाल्यांचा वापर करतात. आता जास्त वेळ न घालवता पोटातले कावळे काव काव करायला लागलेत. आता पोटातल्या कावळ्यांना जास्त विलंब न लावता डायरेक्ट त्या थाळीवर ताव मारायला सुरुवात करतो. आपण स्पेशल मटन थाळी मागवली आहे. आपले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण चिकन थाळी मागवली. आता आपण दोन्ही थाळी आहे ना थोडे थोडे टेस्ट करून बघू. जी टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. गरमागरम अशी गरमागरम रोटी आणि एक नोटीस केलं ना तर ते जे रस्से आहेत ना त्यांचा एकदम भारी असा वास येतोय ना की आणखीन भूक वाढत चालले. आता मस्त आपण ते टेस्ट करून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा जे मेन असतंय ते म्हणजे लिंबू आणि तो लिंबू जो आहे ना तो आपण आता रस्स्यामध्ये पिळून घेऊया. आता जसा आपला तो लिंबू आहे ना त्या रस्स्यामध्ये मस्त असा मिसळून गेला. जसा लिंबू मस्त असा त्या रस्स्यामध्ये मिसळून गेला ना तसं आता आपण त्या रस्स्याची टेस्ट करून बघूया. गरमागरम रोटी मस्त असं ते डवारा स्पेशल रस्सा जो आहे ना त्यामध्ये आपण मस्त टेस्ट करून आता ते घेऊ. हा ते जरा झूम इन आपण. कांदा खरं आहे ना खरं बोलायला गेलं जेव्हा तुम्ही मटन ट्राय करता ना मटन ट्राय केल्यानंतर हाताला जो वास येतो ना मटणाचा त्याला खरं मटन म्हणायचं असते. आणि हो अगदी बरोबर म्हणजे यांच्या रस्त्याला जी टेस्ट आहे त्याबरोबर जसं ते दादा बोलले आम्ही एकदम घरगुती मसाले वापरतो. घरगुती मसाल्यांना जी टेस्ट असते तशीच ते मला रस्त्याला पण टेस्ट वाटली. अगदी एकदम क्वालिटी वाटलं मला ते. त्याच्या साईडला त्यांनी आपल्याला आयनी दिले. आता त्या आयनी पण टेस्ट करून बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी तुम्हाला थाळीमध्ये सांगायला गेलं ना तर थाळीमध्ये आपल्याला सोलकढी भेटली मस्त असं आयनी भेटले. आयनीच्या साईडला आपल्याला डवारा स्पेशल रस्सा आयनी भात गरमागरम रोटी आणि मस्त असं कांदा भेटलाय. आता हे सगळं आपण जे आहे ना ते मस्त टेस्ट करून बघणार आहे. आता त्या आयनीची पण टेस्ट आपण करून बघूया ते टेस्ट साठी कसं वाटते.
एकदम मस्त आहे आणि पण टेस्टला म्हणजे एकदम विषय हार्ड एकदम क्वालिटी आणि अशा खाया तुम्हाला ट्राय करायला हॉटेल पाटील पर्यटनला यावं लागते. त्यांनी जसं मला सांगितलं ना एकदम मसाल्यांचा पुरेपूर वापर आईच्या हातच्या जेवणाची टेस्ट त्यांच्या जेवणामध्ये आपल्याला बघायला भेटते. एवढं भारी सगळा राईस गरमागरम रोट्या मटन आणि डवारा स्पेशल थाळी ती पण आपल्या तारयात. अहो काय कुठं आहे तुम्ही यायला लागतंय यांच्या इथे एकदा येऊन खायला लागतंय. जसं आता मी यांच्या इथली थाळी टेस्ट केली तसं तुम्ही पण या आणि यांच्या इथली थाळी आहे ना नक्की टेस्ट करा. यांच्या इथे येऊन आहे ना यांच्या इथल्या थाळीची जी टेस्ट आहे ना ती कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पण जाता जाता या व्हिडिओच्या आणि या थाळ्यांना मी माझ्याकडून देतो माझ्या चॅनलची गोल्डन जुबली. गोल्डन जुबली जे आहे ना ते आपण अशा फूडला देत असतो की ज्या फूडची टेस्ट आहे ना खरंच मस्त असते आणि एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी खतरनाक असते. तुमच्या खिशाला परवडणार अशी एकदम भारी थाळी. एकदा या आणि आपल्या हॉटेल पाटील पॅरेडला नक्की विजिट करा. त्यांचा जो पत्ता आहे ना तो पण एकदम सोपा आहे. आपल्या ताऱ्याकडून जो आंबे रोड जातो ना त्या रोडलाच हॉटेल पाटील पॅरेडाईज या नक्की विजिट करा आणि त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते नक्की टेस्ट करा.